हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आजचा दिवस खूप एक्साइटिंग आहे कारण मी आज जाणार आहे मुंबईच्या फेमस ठिकाणी गेटवे ऑफ इंडियाला. चला तर मग सुरू करूया. मी ठाण्यावरून CSMTकडे निघाले आणि सुरुवातीलाच गोंधळ झाला कारण मी ऑनलाईन तिकीट काढायचं विसरले. मग काय काढलं ऑफलाईन तिकीट, पण काय ना, लाईफमध्ये थोडं थ्रिल तर पाहिजेच. मग मला 2:32ची ट्रेन मिळाली CSMTसाठी. ट्रेन स्लो तर होतीच, पण ती 20 मिनिट लेटही झाली कारण ट्रेन म्हणली मी येते माझ्या टाईमनं. मग CSMTला पोहोचल्याच्या नंतर मी A16 बस पकडली, जे की मला डायरेक्ट गेटवे ऑफ इंडियाला घेऊन जाते. आणि रस्त्यात हे जे तुम्ही व्हाईट कलरची बिल्डिंग बघत आहेत ना, तर ती आहे म्हणजे ऐतिहासिक बिल्डिंग, ज्याला म्हणतात एशियाटिक सोसायटी लायब्ररी टाऊन हॉलसुद्धा, जे की खूप सुंदर आहे. आणि शेवटी मग मी पोहोचलेच आपल्या गेटवे ऑफ इंडियाला. आणि एंट्री एकदम रॉयल वाटत होती आणि काय माहिती आज गर्दी पण नव्हती इतकी, त्याच्यामुळे मस्त वाटत होतं. आणि बापरे, हा समुद्र तर खूप भारी दिसत होता. आणि हे जे बोट वगैरे बघताय ना, तर त्याच्यानं आपण आपल्या एलिफंटा केव्सला वगैरे आपण जाऊ शकतो फेरीनं. आणि हे जे व्हाईट कलरचे बोट्स वगैरे आहेत, तर हे आहेत आपले प्रायव्हेट बोट, जे की कधी चालू असतात कधी बंद असते, ते त्यांच्या मूडवर. म्हणजे ते अर्धा एक तासासाठी बोटिंगला वगैरे आपल्याला घेऊन जातात ते प्रायव्हेट बोटमध्ये. म्हणजे काही लोक त्यांचे बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतात ना, ते तसं. आणि हे आहे आपलं गेटवे ऑफ इंडिया आणि याच्या मागे समुद्र वगैरे आहे, तिथं आपण बोटिंग ते करू शकतो. आता मला पण करायची होती बोटिंग, पण ते पॉसिबल झालं नाही. आणि हे आहे आपलं फेमस ताज हॉटेल. मग हे सगळं बघून एन्जॉय करून मग लागली होती भूक. मग एनर्जी झाली 0% आणि भूक लागली 100%. मग काय थोडंसं फ्रूट्स वगैरे खाऊन घेतले आणि परत गेले CSMTकडं. आणि मग समोर पण थोडंसं त्याचे मार्केट आहे, ते थोडं एक्सप्लोर केले. मग शॉपिंग वगैरे करायची होती, पण काय माहिती आज ट्रेन सगळ्या लेटच होत्या. मग मला ठाण्याला पण जायला लेटच होत होतं कारण 8:30 वाजले होते, अजून मी ह्याच्यामध्ये ट्रेनमध्येच होते. पण ठीक आहे, मला खूप मजा आली, दिवस खूप छान होता. आणि असा होता माझा आजचा दिवस. जर तुम्हाला आवडलं तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. बाय.